म्हैसूर नगरी ही एक ऐतिहासिक अशी नगरी आहे की ज्या नगरीमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. अशा नगरीमधले एक उत्तुंग व्यक्तिमत्व असं जे आहे की ते सर्वांगीण सर्व समाजाला घेऊन चालणारं कोणतंही पद नसणारं असं जे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या फैजपूर भागामध्ये विकासाची गंगा आणली. शैक्षणिक सहकारी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणतेही पद नसताना शून्यातून जे विश्वनिर्मिती जी त्यांनी केलेली आहे, आपण पहिल्या भागात ज्या पद्धतीने म्हटलं, परंतु त्यांचं बरंच असं जे काम आहे तर त्या कामामध्ये त्यांनी मोठे आज ह्या भागामध्ये जे आहेत महर्षी आहेत, सहकार महर्षी, शिक्षण महर्षी जे टी महाजन साहेब, नंतर मधुकरराव चौधरी, परंतु यांच्यात बरोबरीने त्यांच्यात किमान असं म्हणावं लागेल की ते कोणतेही पद नसताना त्याच्यापेक्षा जास्त असं काम करणारं जे व्यक्तिमत्व आहे. लेवा पाटीदार समाजामधील एक धुंदर आणि एक रोखोक असं, परंतु स्वभावाने शांत. तुम्हाला असं वाटणार आहे की ह्या व्यक्तींचं जे आहे व्यक्तिमत्व की कोणालाही सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला, सर्वसामान्य जनतेला साथ देणारं. आताच नुकताच त्यांनी 450 विद्यार्थ्यांसाठी एक आदिवासी आश्रमशाळा आणलेली आहे, 100% अनुदानित, की ह्या आदिवासींच्या विद्यार्थ्यांना खाण्यापिण्यापासून त्यांच्या औषधाची, त्यांची राहण्याची, कपड्याची, शिक्षणाची अशी सर्व प्रकारची जी व्यवस्था यांनी केलेली आहे. अक्षरशः मी असं कधी पाहिलं नाही. परंतु आज यांच्या घरामध्ये ते आदिवासीचे मुलं राहत आहेत, खेळत आहेत. त्यांच्या घरी त्यांना आज चटणी भाकर खात असेल तर आज ते दूध तूप आणि चांगल्या मिष्टान्न जेवण करत राहत. असं जे व्यक्तिमत्व आहे पांडुरंग दगडू सराफ, अशा व्यक्तित्व जे आहेत व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वांना आपण भेटायला तरुण तरफदार न्यूजच्या माध्यमातून आलेलो आहोत. तर त्यांना आपण भेटूया. पांडुरंग सराफ गाजरे ह्या ज्या व्यक्ती आहेत, ह्या आजपर्यंत समाजाच्या मध्ये काम करून समाजासाठी झटत आलेलं आहे. परंतु आज आपल्या भागामध्ये रावेर यावल तालुक्यामध्ये एक लेवा पाटील समाजामध्ये म्हणा किंवा सर्व ओबीसी समाज म्हणा, सर्व समाजाला एक नेतृत्वाची जर गरज आहे, तर ह्या नेतृत्वाच्या गरजासाठी आणि तुम्ही जे काम करताय त्याच्याकरता तुम्ही विधानसभाच्या निवडणुकी लढवण्याच्या दृष्टीने का इच्छुक नाही आहे? तुम्ही त्या दृष्टीने काही प्रयत्न करतायत का? आपण जो प्रश्न केलेला आहे त्या बाबतीत माझं असं स्पष्ट मत आहे. आजपर्यंत माझी भारतीय जनता पार्टीच्या या पक्षामध्ये जवळजवळ 35 वर्ष मी काम करीत आहे. त्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये मी राहून पुष्कळ कामं जनतेची केलेली आहे. शिवाय मी या फैजपूर नगरीमध्ये माजी नगराध्यक्ष राहून चुकलेलो आहे. तसंच मी आज या वर्षामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय मुलामुलींची आदिवासी आश्रमशाळा सुरू केलेली आहे. त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहे. अशा प्रकारे मी माझं कार्य अविरत चालू आहे. आणि हे करत असताना समाजामध्ये मला बऱ्याचशा लोकांनी विचारलं किंवा आपण आमदारकीसाठी का इच्छुक नाही आहे, आपण आमदारकीसाठी का काम आपलं तुम्ही लढवू शकत नाही आहे. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, जर आपल्या सर्वांची मला साथ असेल आणि आपल्या सर्वांचा मला सहकार्य मिळत असेल तर मला काही अडचण नाही आहे आमदारकीचं तिकीट घ्यायला आणि इलेक्शन लढवायला. जर मला पक्षाने संधी दिली तर मी लढवण्यास तयार आहे. नगरपालिकेपासून जर काम केलं, तुम्हाला कामाची जर माहिती आहे, कारण आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत ते ग्रामीण भागातले निवडून आलेले आहेत, परंतु शहरी भागामध्ये रावेर आहे, तुमचं
फैजपूर आहे, यावल, शहरी भागाचा लागून असलेल्या पण भरपूर अशा समस्या आहेत तुमच्या फैजपूर भागातल्या. तर ह्या समस्या संदर्भामध्ये तुम्ही काही आवाज उठवला, काही कामं केली, काही केली? आता फैजपूर शहराच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी नगराध्यक्ष असताना लोहाऱ्यावरून गारबर्डी धरणातून पाणी घेऊन या फैजपूर शहरासाठी काही काम आधीच्या नगराध्यक्षांनी केलं, काही काम माझ्या नगराध्यक्षाच्या काळामध्ये मी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. पाईपलाईनचं काम झालेलं आहे, टाकीचं काम झालेलं आहे, फिल्टरचं प्लॅन काम झालेलं आहे. तर जनतेचं आजपर्यंत जे न होणारं काम झालेलं असल्या कारणामुळे पाण्याचा मोठा प्रश्न बिकट तो सोडवला गेलेला आहे. आपल्या जी आदिवासी जी शाळा सुरू केलेली आहे तर त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत, तुम्ही त्यांना काय? पंडित दीनदयाल उपाध्याय ही आदिवासी आपल्या आदिवासी मुलांची व मुलींची अनुदानित आश्रमशाळा. या शाळेमध्ये त्यांना राहण्याची सोय, त्यांना गणवेश, त्यांना जेवणाची सोय, त्यांना जे वस्तू लागेल ते सर्व, वह्या, पुस्तकं, पेन्सिल, हे सर्व आम्ही उपलब्ध करून देतो. शिवाय त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक्सपर्ट जे स्किलचे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा आम्ही आता अपॉइंटमेंट केलेली आहे आणि त्या स्किलच्या शिक्षकांच्या माध्यमातून त्यांचा कसा सर्वांगीण विकास करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचललेली आहे आणि ते त्या प्रकारे आम्ही काम करीत आहोत. जर म्हटलं तर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत, तर आदिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं काम खरोखर चांगलं आहे. परंतु त्या व्यतिरिक्त तुमच्या इतर काही कॉलेजेस वगैरे आहेत का? कोणकोणते कॉलेजेस आहेत तुमचे? त्या पंडित दीनदयाल उपाध्याय मराठी आपल्या मुलामुलींची आदिवासी अनुदानित आश्रम शाळेच्या व्यतिरिक्त माझी काही यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट, कॉलेज ऑफ फार्मसी, त्या फार्मसी कॉलेजमध्ये डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी अशा प्रकारे कॉलेज आहे. सेपरेट या एरियामध्ये धुळा जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, इतर जवळपासच्या बुलढाणा जिल्हा, अजून या जिल्ह्यांमध्ये कुठेही फार्माडीची व्यवस्था झालेली नाही. ती फार्माडी हा कोर्स आम्ही इथे नवीन सुरू केलेला आहे. तसंच MBA कॉलेजसुद्धा काढलेलं आहे. त्यामध्ये BCA, BBA अशा प्रकारचे कॉलेज नवीन सुरुवात केलेली आहे. आपण पाहतोय सरांचं काम जे आहे की आदिवासींपासून तर मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, फार्मसीचे पण कोर्सेस आहेत, नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपलं सामाजिक असं कोणते उपक्रम आपण राबवले आहेत? सामाजिक उपक्रम आजपर्यंत मी गोरगरिबांसाठी अन्नदान आणि समाजासाठी नेत्रदान शिबिर, रक्तदान शिबिर, नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवशीच्या निमित्तानं पंधरवाडा मी जो केलेला आहे त्या पंधरवाड्यामध्ये हे शिबिरं मी केलेली आहेत. त्याचप्रमाणे या शिबिरांमधून समाजाचे भरपूर लोकांनी त्यांची नेत्र तपासणी केली, भरपूर लोकांनी रक्तदान केलं आणि हे रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान असल्या कारणामुळे ह्या रक्तदानापासून काही बऱ्याचशा लोकांचं जीव वाचवण्याचं काम या रक्तदानामुळे झालेलं आहे. तसंच या नरेंद्र मोदी साहेबांचा जीवनपट याच्यावर मी
प्रदर्शन लावलेलं होतं, ते सुद्धा चांगल्या प्रकारे लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यावर सुद्धा लोकांचं खूप खूप समाधान झालं. समाजोपयोगी कामं करायचे म्हटल्या म्हणजे मी नवीन समाजासाठी महिला सक्षमीकरणासाठी महिला उद्योग आणण्याचा माझा मानस आहे. तसंच केळीच्या झाडापासून किंवा केळीपासून काही नवीन पदार्थ निर्माण करण्यासाठी त्या प्रकारचे उद्योगसुद्धा आणण्याचा माझा मानस आहे. अशा प्रकारचं मी समाजाच्या दृष्टिकोनातून काम करण्यास माझी कटिबद्धता राहील. आपल्या भागामध्ये दोन्ही साखर कारखाने हे बंद पडलेले आहेत. बरोबर, आता आपण आपल्या कॉलेजमार्फत आपण शैक्षणिक विद्यार्थी MBAचे IT चे MBAमध्ये IT पण आहे, असे वेगवेगळे विषय. परंतु आपण जर आमदार झाला तर IT रिलेटेड किंवा असे आपण केळीचे उद्योग संदर्भात बोलले, पण IT पार्क वगैरे आणण्यासाठी तर तुम्ही काही प्रयत्न कराल का? खरोखर या दोन्ही तालुक्यांमध्ये हे साखर कारखाने जे बंद पडलेले आहे, समाजाची त्याच्यामुळे खूप हानी झालेली आहे. आज एक प्रकारे समाज पोरका झालेला आहे. त्यांना नवीन क्षेत्र असं नोकरी लागण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. म्हणून आज बेकारी खूप वाढलेली आहे आणि ही बेकारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे IT क्षेत्राचा मला जो प्रश्न केलेला आहे, ज्याप्रमाणे मी हे फार्मसी कॉलेज काढलं आहे, MBA कॉलेज काढलं आहे आणि या आदिवासी लोकांसाठी आदिवासी आश्रमशाळा काढलेली आहे. तसंच माझा IT थोडंसं ITच्या दृष्टिकोनातून सुद्धा माझा विचार IT कॉलेज काढून त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचं कसं इथे पुण्याला किंवा मुंबईला न जाता इथे त्यांचं शिक्षण कसं घेतलं जाईल, तसा मी प्रयत्न करून त्या प्रकारचे कॉलेज काढण्याचा माझा मानस आहे. हां, तुम्ही जे सांगितलं मी तोच प्रश्न विचारणार होतो की आपल्या भागातले रावेर यावल तालुक्यामधील IT शिकलेले जे मुलं आहेत, रोज सुमारे जो 8 ते 10 हजार पालक मुलं हे पुण्याला जात असतात. म्हणजे पलायन खूप मोठ्या प्रमाणात, केवळ UP बिहारच्या लोकांचं नाही. तर हा एक चांगला उपक्रम जर तुम्ही हे केला, आणि आम्हाला एक आशा आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये आपल्यासारखं नेतृत्व असं जर म्हटलं तर पुढे दिसणार नाही. तुम्ही हा जो मुद्दा आहे हा ITच्या संदर्भामध्ये जर मुद्दा लावून धरला तर खरंच आपल्या भागातील जे बेरोजगारी आहे त्यांना न्याय मिळेल. आणि जे बेरोजगारीचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर खरंच त्यांना न्याय मिळेल. तर या संदर्भामध्ये अजून एक असा प्रश्न विचारला की आपल्या भागामध्ये प्रवाशांचे जे प्रश्न आहेत की एस टी जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आम्ही प्रवासी संघटनामार्फत पाठपुरावा करतो, परंतु ST ह्या आहे भंगारमध्ये जे आहेत अत्यंत तुटपुंज्या ज्या खराब अशा एसट्या रावेर यावल डेपोला आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काही प्रयत्न करणार? रावेर यावल तालुक्यामध्ये 2 ST डेपो आहेत. एक रावेरला आहे, एक यावलला आहे. आपण जो प्रश्न विचारला आहे, खरोखर ST फारच खराब अवस्थेमध्ये आहे की काही एसट्या तर आपल्या या दोघं तालुक्यांमध्ये बसण्यालायक सुद्धा सीट चांगल्या राहिलेल्या नाही आहे. मी आगार प्रमुखांशी बोलणं केलेलं आहे आणि त्या आगार प्रमुखांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ह्या आता नवीन आम्ही मागणी केलेली आहे बसची, ते लवकरात लवकर मिळेल. जर यासाठी अजून काही मला प्रयत्न करता आले तर मी वरपर्यंत प्रयत्न करणार आहे आणि पत्रव्यवहार सुद्धा करणार आहे आणि निवेदन सुद्धा देणार आहे आणि लवकरात लवकर या रावेर यावल तालुक्यामध्ये लोकांची जाण्या येण्याची सुविधा चांगल्या प्रकारे कशी होईल हा प्रयत्न करणार.
आपल्या भागात जो आहे हा शेतकरी प्रधान आहे, कृषी प्रधान आहे, केळीचं आपण म्हटलं जातं. परंतु सर्वच लोकांकडे जे आहे त्या शेती असल्या आहे. परंतु त्या शेती संदर्भामध्ये जे नॉलेज आहे, कृषीचं नॉलेज आहे, तर त्या शेती संदर्भामध्ये तुम्ही काही शेतीचे कॉलेज, कृषी महाविद्यालय आणण्याचा तुमचा या फैजपूर रावेर परिसरात काही प्रपोजल करणार का? आमदार झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर काही करणार आहात का रावेर यावल आणि फैजपूर भागासाठी? या आपल्या रावेर यावल तालुक्यामध्ये कृषी महाविद्यालय आणण्यासाठी माझी तयारी चालू आहे. त्याच्यासाठी लागणारी जी जमीन आहे ती सुद्धा मी घेतलेली आहे आणि माझा प्रस्ताव सुद्धा तयार झालेला आहे. शासनाकडे आता नवीन ज्या वेळेला शासनाचं दिनांक येईल त्यावेळेला मी त्यांच्याकडे प्रस्ताव टाकणार आहे आणि 1 वर्षामध्ये मला त्या मान्यता मिळू शकतील अशी मला शाश्वती आहे आणि मला गॅरंटी आहे. ते मी मिळविलच, कारण आजपर्यंत मी जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये मला भगवंतानं यश दिलेलं आहे. यात सुद्धा मला देव यश देणार याची मला गॅरंटी आहे. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचे जेवढे जास्तीत जास्त कसे प्रश्न सुटतील ते मी या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेन, ही एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. आपल्या भागामध्ये आपण सर्वांगीण असा विकास करतोय, परंतु आपल्या भागामध्ये काही आरोग्य सुविधा ह्या सुद्धा कमतरता आहेत. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काही करणार आहात का? आपण खरोखर आज या रावेर यावल तालुक्यामध्ये आरोग्याविषयी खूप मोठे बिकट प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्याप्रमाणे यावलला उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे त्याचप्रमाणे रावेरला सुद्धा माझा विचार आहे आणि मी त्या दृष्टिकोनातून पावलं सुद्धा उचललेली आहे. रावेरला कोणत्याही परिस्थितीत जिल्हा रुग्णालय व्हायलाच पाहिजे, कारण रावेर तालुक्यातल्या जनतेला ती सुविधा मिळत नसल्यामुळे ते माझं लक्ष मी त्याच्याकडे केंद्रित केलेलं आहे आणि ते मी करणारच आहे. आपण एक समजू शकता की आम्ही केवळ आरोग्य सुविधाची मागणी केली, परंतु पांडुरंग सराफ साहेबांनी एक मोठ्या मानाने एक असा रावेर मतदारसंघासाठी दोन्ही तालुक्याला सर्वांगीण सहकार्य करणारा, विकासवादी दृष्टिकोन पाहणारा असा एक नेता आज उदयास येत आहे. खरं तर प्रत्येक वेळी असं म्हटलं की इकडची योजना, इकडचं कॉलेज तिकडे, तिकडचं कॉलेज असं, परंतु ही पहिली व्यक्ती पाहतो. मी त्यांना एक हिंट म्हणून एक प्रश्न विचारला, परंतु त्यांनी यावल बरोबर रावेरला सुद्धा म्हणजे जो सर्वांगीण समतोल जो म्हटला जातो असं एक व्यक्तिमत्व खरंच पांडुरंग सराफ साहेब आपल्याला भेटून खूप आनंद झाला. आपल्याला आपण जे काम करीत आहात गेल्या 30-35 वर्षामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी मेहनतीने पुढाकार घेतला आणि स्वतःचं अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली, म्हणजे डबल ग्रॅज्युएशन त्यांचं आहे. म्हणजे आपल्या भागामध्ये असं जर पाहिलं की जर पहिल्यांदा जर त्यांना जर तिकीट मिळालं आणि मिळालंच पाहिजे तर एक उच्च विभूषित आणि एक उच्च शिक्षित असा डबल ग्रॅज्युएशन वेगवेगळ्या अर्थशास्त्र आज विधान सभेमध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास पाहिजे, अर्थशास्त्राची ज्ञान पाहिजे, शेतकरीचं समस्या माहीत पाहिजे, शहरातल्या ग्रामीण भागातल्या समस्या माहीत पाहिजे. अशा सर्वांगीण ज्या समस्या आहेत, एक पत्रकार नात्याने, मी एक राजकीय व्यक्ती जरी असलो तरी एक पत्रकार नात्याने मला एक वाटते की असे जे नेतृत्व आहे लेवा पाटीलदार समाजामध्ये अजूनपर्यंत जरी ते लेवा पाटीलदार समाजामध्ये असले तरी त्यांनी असं कोणाला वाटू दिलं नाही की मी असा प्रकारचा आहे. त्यांना सांगावं लागते. याच्यावरून तुम्ही बघू शकता की ह्या माणसाने कधी जातीवाद केला नाही. सर्व जाती धर्माच्या माणसांना हे जे व्यक्तिमत्व आहे हे घेऊन चाललेलं आहे. त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही तरुणदारांतर्फे शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.